मेकअप करणं चालू आहे. अरे बापरे, काय केलं? काय नव्हे आई सारखी टिकली तू लावत असता? नाही, मी माझ्या आईची टिकली केवढी टिकली लावतात काय? आईसाठी वय दिलं होतं हे बडी मोठ्या आत्यानं. मोठी आत्या मग मला आठवणच नाही राहिली. मी गावाला गेली होती, आठवणच नाही राहिली. हे बघा ना मित्रांनो, आईची टिकली. चला मग माझ्या आत्याला लाईक कमेंट करा म्हणा. लाईक कमेंट करा माझ्या आत्याला. आणि सबस्क्राईब बी करा म्हणा. सबस्क्राईब बी करा. आणि शेअर बी करा माझ्या शेअर आत्याला. बी करा. चांगलं ना. मम्मा पाहिजे कसं बनवलं. आईची टिकली लावून दिली. छान दिसत आहे. माझ्या चेहऱ्याला सूट करते मोठी टिकली, लिपस्टिक नाही आणि आयब्रो. आयब्रो करून दे. पेन्सिलच घेतो दुसरी. जे पेन्सिलनं लावलं होतं त्यानंच लाव. छान दिसत आहे. तुझी अच्छा आत्या छान आहे ना. फुलासारखं करून देतो. मेकअप करून राहिली ना. फुलासारखं बनवून देते. फुलासारखं बनवते. छान छान ड्रेस. मला वाढदिवसाला घेतला होता हा ड्रेस. अच्छा, तुझ्या वाढदिवसाचा होय हा ड्रेस. हो आणि घाली. काय म्हणणार तुला कसा टिक्का लावून दिला काय का आता अशी का तोड काय ओय काय ना व्हिडिओ तो काय आता कसा टिक्का लावून दिला. किती तुझे हात मस्त लागते तोंडाले. नरम नरम मऊ मऊ हात मस्त लागते. ते देतो काय इकडे ई करना अरे लिपस्टिक लागली ना दाताले माझ्या. नाकाला असं लगटतो. पाऊस येत आहे. अरे बापरे, का कसा मेकअप केला. एक दुर्गा तुळशी नाही. बापरे, कसा मेकअप केला. सुंदर दिसतो ना. अंगात आल्यासारखं. अंगात अंगात आली या देवी 11 रुपये ठेवा. नाही पहा मेकअप माझा तसाच आहे. टिकली म्हणजे पुरा मेकअप तर धुतला मी, निघाला पण एक टिकली निघालीच नाही, तर राहील तर राहूनच गेली. चला आता मी टमाटरचं आरण बनवते. तर टमाटर मी भाजत नाही, उकडते. म्हणजे उकडल्याने काय पूर्ण सिल्ट ते निघून जाते. आणि भाजतो ना आपण तर पूर्ण काही निघत नाही. निघते म्हणा, पण मला जास्त करून उकडलेचं थोडं बरं वाटते. म्हणजे मस्त शिदे निघून जाते, फटाफट निघते. भाजल्याला खूप टाईम लागतो. आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे तीळ भाजून टाकणार आहे. याच्यामध्ये नाही, हे उकडून झाल्यावर हे बाजूला ठेवा, मग तीळ भाजा आणि मग हे लसण हे सगळं एकत्र करून मग मी सांगतोच तुम्हाला. तर मग मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर चला आता टमाटर उकडते. आणि खरंच गरमी खूप होते, तर कूलर चालू आहे आणि इकडे माही झोपलेली आहे. टमाटरनं रोज एक एक मांजर नेऊन राहिली. 12 टमाटर होते, त्याच्यातून फक्त 4 टमाटर राहिले. मी फक्त 2च दिवस टाकले. तर थोडीशी मी कामात असली, इकडे लेकरं खेळत राहते, येते मांजर आणि तोंडात धरून घेऊन जाते. 3-4 टमाटर खाल्ले तिने. चला खाऊ द्या, तिने खाल्लं पाहिजे. आपण तर खातो नाही, तर तिने खाल्लंच पाहिजे. आणि बघा इथे तुळशीचं झाड मी इथं लावलं होतं, इथे ठेवलं होतं.
पण ते एकदम दरवाजा आणि चपला वगैरे राहायचं ना, त्याच्यामुळे लेकरं एकदम चपला बी तिथेच ठेवत होते, त्यामुळे इकडे केलं मी अलग सलग. तर पहा कसं मस्त केलं आहे मी. आणि तुळशी मस्त आता झाली हिरवी. आणि इकडे पहा नजारा, ऊन खूप तपत आहे. चला आता फटाफट मी कामं आवरते. टमाटर उकडून, तर पहा आता मी फटाफट कसे सिल्ट काढते. बातच निघते, पाहू शकता. पहा कसे मस्त हे झाले, पहा वरतच निघाले आहे पूर्ण. हे पाहू शकता, पहा किती मस्त निघाले. हे पहा पहा असे बंदे असे सिल्ट निघते. आणि तेलात आपण भाजतो तर तेलामध्ये तेवढं नाही निघते म्हणा, पण ते असे पटकन काम नाही होत. आणि हे उकळल्यानं काय आहे, तेल पण वाचते आणि मेहनत पण वाचते. मेहनत तर सारखीच आहे म्हणा. पहा झाले बी. झाले का नाही सिल्ट काढून बातच. चला तर आता मिक्सर मधून फटाफट काढून घेतो मी. आणि मस्त, अरे तीळ भाजायचे आहे, थोडेसे मला तीळ टाकायचे आहे याच्यामध्ये. चला मी तीळ भाजून काढते. तर पाहू शकता याच्यामध्ये तीळ टाकले, भाजले, आणि लसूण, आणि हा एक लाल मिरचा टाकते, आणि धने आणि मेथी. हे पहा धने आणि मेथी. तर मेथी जास्त टाकायची नाही, फक्त स्वादापुरतीच टाकायची आहे, कारण कडू होते मग. तर चला आता मी हे मिक्सरमधून काढून घेतो. थोडं पाणी टाकून देते, कारण खूप बारीक झालं पाहिजे. जे धने आहे, मेथी आहे, हे सगळं बारीक झालं पाहिजे. म्हणजे त्याचं काही थोडं कमी नाही राहिलं पाहिजे, म्हणून खूप बारीक झालं पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी टाकते. झालं मस्त बारीक झालं. हे पहा मस्त बारीक झालं. थोडं पाणी जास्त झालं, पण बारीक मस्त झालं. एकदम पेस्टच, एकदम आरणसारखंच झालं. आता आरणच बनवते, पण एकदम पतलं पहा. उल्लीचंही याच्यामध्ये लसणही राहिलेला नाही आहे. मस्त बारीक झालं आहे. मेथी, ते धने सगळं बारीक झालं. चला तर आता मी राईचा तडका देतो. राई आणि ही कोथिंबीर म्हणतो, मेथी वाळवलेली. तर मी वाळवलेली मेथी ठेवत असते, आणि थोडीशी जास्त नाही टाकत, बस एवढीशी टाकायची आहे. एवढी स्वस्ती होती तेव्हा मी बनवून ठेवली होती. स्वाद मस्त येते मेथीनं. मला असं मेथी, आणि माहिती आहे मेथी दाण्याची भाजी इतकी आवडते मला, खूपच आवडते. चला तर आता जिरं काही आहे नाही, तर मी राईचा तडका देतो. पाहू शकता. आणि हे तिखट फक्त मी 1 चमच टाकत आहे, आणि हळद, बस एवढ्यातच मी हे करत आहे. तर सिंपलशी भाजी बनवत आहे, कारण त्याच्याजवळ जेवढं साहित्य आहे तेवढंच टाकतं. तर चला कारण याच्यामध्ये मिरचा टाकलेलाच होता आधी, आणि लसणसुद्धा टाकलेलंच होतं, त्यामुळे काही लसणाचा तडका काही दिला नाही, कारण जास्त लसूण लागेल. तर पहा किती मस्त झाली भाजी. त्याला पाहू शकता तुम्ही. तर असं तुम्ही साधं सिंपल, म्हणजे ज्यांच्याकडे जे साहित्य आहे तेवढ्यातच तुम्ही कशी ॲडजस्ट करू शकते. आणि तुम्ही पण पाहून राहिले का मी कशी ॲडजस्ट करते, तर तुम्हाला दिसतच आहे. आणि खुश पण आहे. तरी म्हणजे ते म्हणते ना, जेवढं आपल्याकडे आहे तेवढ्यातच खुश राहायला पाहिजे. तर बरोबर आहे. आणि मी माझं कोणाला सांगत नाही, फक्त मी तुम्हाला शेअर करते. तर झालं. आणि चवीनुसार थोडं मीठ टाकते. तेवढं तरी खायला मिळून राहिलं. लॉकडाऊनमध्ये ते किती बदतर हालत होऊन गेली होती. तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, मी कशी दिवस काढली असेल. तेव्हा तर माझ्या घरामध्ये तेलसुद्धा नव्हतं सांगा, आणि फक्त गहू ना तांदूळ होते. तर ते बाबाने गहू तांदूळ आणून दिले होते तेव्हा. आणि तेव्हा म्हणजे मी तिथेच होती नवऱ्याच्या घरी. तर त्याला असंही नाव वाटे. आणि तेव्हा माहीत आहे फक्त 5 महिन्याची होती. तर 5 महिन्याची असताना
तरीसुद्धा कोणालाच कदर आली नाही. आणि तेव्हा गावाला सुद्धा येता येत नव्हतं, पूर्ण लॉकडाऊनच लागलं होतं, मला सुद्धा यायला मिळलं नव्हतं. आणि माहीत आहे, मी खरी कंडिशन सांगते, तेव्हा एवढी हालत माझी बेकार झाली होती. आणि दूध पिती माही होती तेव्हा, तर तेव्हा ना मी किती छान झालं. तर तेव्हा ना खूप म्हणजे खूपच त्रास झाला बा तेव्हाचं ना. आणि तेव्हा म्हणजे जे देवांशूचे पैसे आले होते शाळेचे कपड्यासाठी, ते सुद्धा काढा लागले होते. आणि तेव्हा तिच्या पप्पाले काम भेटलं होतं विहाराचं, तर 300 रुपये रोज फक्त बाहेरची रेती अंदर नेणं होतं, अंदर विहारात टाकणं होतं. तर याचे पप्पा गेले नव्हते. आणि जो माझा नंदई होता ना, तर ते गेले. आणि ते लोक मस्त मजेनं खात होते, कामही करत होते. तेव्हा फक्त घरापाचे तिथले काम करत होते. आणि मैच्यानं कामच नाही केलं होतं. तर एक दिवस ना काहीच नव्हतं. माझं मन इतकं खाले होत होतं, असं वाटे म्हणजे रोज फिक्कं वरण. आणि ते वरण कसं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल बी नाही, काही नाही, खूप कठीण दिवस. आणि एक वेळा मी म्हणजे भाजीले काहीच नव्हतं, भाजीले तर तेव्हा आणतच नव्हता. तर मी मग साखरीचं पाणी घेतलं होतं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं, तेल तर नव्हतं. तर प्लेटमध्ये घेतलं आणि एक पोळी मी खायला बसली. तेवढ्यात माझी चुलत मनात आली. तर तिने मला किती बोलली, ते म्हणे तू म्हणे याच्यासोबत खाऊन राहिली म्हणे, आणि मला सांगितलंही नाही म्हणे. तर मग तिनं मला ते ठेवायला लावलं आणि तिनं मग भाजी आणून दिली होती. तर बघा, तिला माझी कदर आली होती, पण माझ्या स्वतःच्या नवऱ्याला कदर आली नव्हती. तर दूध पेतं लेकरू आहे, तर तिला खायला दिलं पाहिजे. काही ठीक आहे, मी मान्य करतो, लॉकडाऊनमध्ये सर्वांचीच परिस्थिती होती, नाजूक होती, तेव्हा कामधंदे नव्हते. पण घरापाशी जर काम मिळालं तर करायला काय हरकत होतं, कारण लेकरू लहान होतं, उपाशी मारणार होता काय तो आम्हाला. जाऊ द्या, ते आता व्हिडिओमध्ये आलं म्हणून मी सांगून दिलं, तर सॉरी, माझं काही चुकलं असेल तर. खूप अशा कहाण्या आहे माझ्या, ते आठवून मला खूप राग येतो, खूप. पण कसं आहे, कधी मागचे दिवस आठवूनच जातात. तर तिथल्यापेक्षा ना मी इथे खूप सुखी आहे. देवांशी महिला घेऊन आहे, एकटी आहे, मी खूप सुखी आहे, नाही का मिस्टी. तर अशी माझी कंडिशन झाली होती. मिस्टी नागिन बनवून दाखव, कर नागिन. अरे वा, माझी मिस्टी खूप गोड आहे माझी भाची आहे ना. क्यूट बेबी, क्यूट बच्चा आहे, खरंच क्यूट. लाल करून देवा, क्यूट बच्चा. आणि माझी माई पण क्यूट आहे ना तुझ्यासारखी. चला तर मग मिस्टी बोल बाई, म्हणा माझ्या आत्याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बोल. हां, तर चला, बाईने काय म्हटलं तर फटाफट मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बापरे, खालून वरता आणेपर्यंत कॅन, बापरे, का कसं दिलं, धक होऊन राहिलं. तर आता पाणी भरा नाही लागत आम्हाला, खालून आणायची गरज नाही पडत. पण मोटार जळली तर मोटार दुरुस्त होऊन यायचीच आहे, त्यामुळे नळ आले म्हणजे ना खालून भरावं लागते, तसं आहे. अगोदर एवढ्या दुरून डोक्यावर 2-2 गुणं आणत होती, तेव्हा थके, पण रास्ता नव्हता म्हणून थकल्यावर थोडंसं बसत जा, पाणी आणत जा, असं आहे. बाकी ते धक होऊन राहिलं. आता एक कॅन राहिली, हा गुण आणून झाला, हा गुणही आणून नाही होत. आता एक कॅन झाली आणून, आता अजून एक कॅन राहिली आहे, तर ते बी आणून घेतो. बा कसे लोटस आणून राहिले. पण मजा येऊन राहिली पाणी भरायला, थकून राहिले. आणि पा कशी गरमी झाली. तसा आपल्या शरीरातला थकवा निघत नाही ना, तसा कामाच्या द्वारे निघून जाते. फार पोटाची चरबी कमी होऊन जाते नाही. म्हणून ना कष्टी हाड खरंच मजबूत असते. आणि जे कष्ट करत नाही ना, म्हणजे कष्ट तर हर लोकच करतात, पण जे जास्त बसूनचं काम करते,
तर त्यांचे खूप पोटं निघालेले असते. असे जर कामं केले ना, धावणी, रोजचं रनिंग, खूप धावा जेणेकरून चांगल्या शरीरातला घाम बाहेर आला पाहिजे. आणि असे कॅना उचलणं, गुण भरून आणणं, पायऱ्या खूप चढणं. पण बी पी शुगरवाल्यासाठी नाही, हे काम त्यांना आराम पाहिजे, त्यांना त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांना तर बी पी त्यांची हाय होऊन जायशिवाय. तर हे माझ्यासारखेचे जे नॉर्मल आहेत, फक्त वजन वाढलं आहे, पोट खूप निघालं आहे, तर त्यांनी जर असे कामं केले, वावरात शेताचे जर कामं केले ना, खरंच सांगतो तुमची हालत एकदम मस्त परफेक्ट होऊन जाईल. पोटाची चरबी कमी होऊन जाईल, वजन खूप जास्त आहे तर ते कमी होऊन जाईल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. पण प्रत्येकाच्या नशिबीत नसते हे असे कामं, नाही. चला, माझ्या जीवनाचा संघर्ष तर कसा आहे, असा आहे, जे आहे ते आहे, पण खुश आहे.